प्रेक्षकांनो, मालिकेची अशीच नवनवीन रिव्ह्यू बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे नंदिनी आणि जीवा कॅफेमध्ये आलेले असतात आणि त्यांना दोघांनाही माहीत नसतं की तो मॅसेज त्यांनीच केला आहे का, कारण त्यांचं सध्या अबोला आहे आणि ते तिथे बसल्यानंतरही बोलत नाही. इकडे नंदिनी मनातल्या मनात म्हणते, जीवाला मला बोलायचंच नव्हतं तर त्यांनी उगाच अट्टहासाने मॅसेज कशासाठी केला असेल हे तर मला काही कळतच नाही. इकडे जीवा म्हणत असतो, अगं तू तर टिपिकल गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे ना, त्यासाठी मी खुर्ची वगैरे देण्याचा अट्टहास नाही केला. तू टिपिकल काकूबाई आहेस आणि त्यामुळे मी तुझ्या मागे मागे फिरायचं नाही असं ठरवलं आहे. इकडे नंदिनी खूपच चिडते आणि म्हणते, तुम्हाला जर हे सगळं करायचंच नव्हतं तर इथे तरी कशासाठी बोलवलं. जीवा म्हणत असतो, मी नाही बोलवलं, तूच मला मेसेज केला होता ना. आणि मग त्यांच्या लक्षामध्ये येतं. जीवा म्हणतो, अरे यार, पार्थदादाने काव्याला माझा मोबाईल आणायला पाठवलं होतं. आणि नंदिनी पण म्हणते, हो माझा पण मोबाईल काव्या घेऊन गेली होती, म्हणजे हे सगळं त्यांनीच केलं आहे बहुतेक. जीवा म्हणत असतो, आता त्यांच्या प्रेमाची व्यवस्थित सुरुवात झाली आहे आणि आता ते आपलं जुळवण्यासाठी प्रयत्न करत आहात. इकडे नंदिनी म्हणत असते, हो ते काव्य आणि पार्थ आहेत, पण इकडे जीवा म्हणत असतो, त्यांना आपले पासवर्ड वगैरे कसे मिळाले. नंदिनी म्हणते, अहो ते त्यांच्या प्रेमाचा गुंता सोडवू शकले आणि नवीन सुरुवात करू शकले तर त्यांना आपल्या मोबाईलचे पासवर्ड वगैरे कसे कळणार नाहीत. आणि ती म्हणत असते, बरं जाऊ द्या, आपल्याला असं भांडायचंच आहे तर आपण इथे थांबतोय तरी कशासाठी, चला मी जाते. इकडे जीवा म्हणत असतो, हो जा, मला पण काही घेणं देणं नाही तुझं, मी आता उगाच तुझ्या मागे मागे करणार नाही. 21 दिवस मी खूप केलं तुझ्यासाठी, पण तरीही तुझ्या नाकावरचा राग काही कमीच होत नाहीये. त्यामुळे ना मी आता ठरवलंय की तुझ्या अजिबात मागे मागे करायचं नाही, तुला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याकडे ये. पार्थ तिकडे विचार करत बसलेला असतो. व्हॅलेंटाईन डेचं काय गिफ्ट द्यावं काव्याला, आणि त्याच्या हातात पेन्सिल वगैरे असते, त्याला लेटर रायटिंग करायचं असतं. तर तो पेन्सिल एका नेल कटरने कट करत असतो आणि त्याला काही कळतच नाही आता याच्यावर काय वेगळं असं करावं. तेवढ्याच त्याच्या बोटाला लागतं आणि बोटातून रक्त बाहेर येतं. तेव्हाच त्याला आठवतं, अरे हे तर चांगल्यासाठीच झालं आहे. आणि तो त्या रक्तानेच लेटर लिहितो काव्यासाठी. नंतर इकडे जीवा आणि नंदिनी परत भांडायला सुरुवात करतात आणि जायला निघतात. तेवढ्यातच काही मुलं येतात आणि त्यांना घेर घालतात आणि म्हणतात, जीवांदिनी, आता आम्ही तुम्हाला काही कॅफेच्या बाहेर जाऊ देणार नाही आहोत, कारण आता आम्ही तुम्हाला घेरलंय. नंतर नंदिनी म्हणत असते, अहो पण कशासाठी, आम्हाला जाऊ द्या, आमचं काम वगैरे झालेलं आहे इथलं. नंतर एक मुलगी म्हणते, नाही नाही, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, कारण तुमच्या प्रेमाची सुरुवात आतापासून आम्ही करणार आहोत. इकडे जीवा आणि नंदिनी म्हणतात, अरे पण तुम्ही आहेत तरी कोण. हे बहुतेक पार्थ आणि काव्यानेच पाठवलेले असतात. नंतर ती मुलं म्हणत असतात, तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे, आम्हाला तुमच्या प्रेमाचा प्रवास ऐकायचा आहे, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि तुम्ही बसा बरं पहिले खाली. तो मुलगा म्हणत असतो, जीवादादा, तू 21 दिवस जे काही केलं आहेस ना नंदिनी ताईसाठी. ती मुलगी पण म्हणत असते, हो त्याने ना खूप मुलं इन्स्पायर झाले आहेत आणि मुलांमध्ये नवीन प्रेरणा जागृत झाली आहे. नंतर काव्या इकडे येते. पार्थचं लेटर लिहून झालेलं असतं. काव्या दरवाजा लॉक करते आल्याच्या नंतर आणि म्हणते, बघत असते पार्थकडे खूप प्रेमाने. नंतर त्याच्या अगदी जवळ येते आणि खूप लाडाने त्याला म्हणत असते, देशमुख, अहो देशमुख. इकडे पार्थ म्हणत असतो, जा, मला नाही बोलायचंय तुमच्यासोबत. आणि काव्या म्हणत असते, पण का, मी काय केलंय असं. पार्थ म्हणत असतो, तुम्ही काही केलं नाही, पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्ही ते ऐकलत का. इकडे काव्या म्हणत असते, बरं बाबा, मी आता तुमचंच ऐकते ना. नंतर पार्थ म्हणत असतो आणि ती त्याला खूप लाडाने येऊन मिठी मारत असते, पण पार्थ काही ऐकतच नसतो, खूप असा ॲटिट्यूड आल्यासारखं वागत असतो.
नंतर ती त्याला समजावत असते, अहो पार्थ, मी आता तुमच्याशिवाय राहूच शकत नाही, तुम्ही बोला बरं माझ्यासोबत प्लीज, मला ना करमत नाही तुमच्याशिवाय आता, आणि मी तुमच्याशिवाय एक मिनिटही दूर राहू शकत नाही. इकडे पार्थला आतमध्ये खूप आनंद होत असतो, पण तो काही तिला दाखवत नसतो. नंतर ती खूप असं रोमॅन्टिक पद्धतीने तिला हसवण्याचा प्रयत्न करते आणि पार्थ पण मग नंतर हसायला लागतो. काव्या म्हणत असते, पण देशमुख, आज काहीतरी वेगळाच आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर. पार्थ म्हणत असतो, हो का? आणि पार्थ त्याने लिहिलेलं लेटर तिला दाखवतो. नंतर काव्या म्हणत असते, अरे बापरे, एवढं सगळं माझ्यासाठी? आणि पार्थ म्हणत असतो, पण यामध्ये तुम्हाला काही वेगळं असं जाणवत नाही का? काव्या म्हणते, हो ना, आहे काहीतरी वेगळं, पण अगदी स्पष्टपणे नाही जाणवत आहे. नंतर इकडे रम्याचा सीन दाखवला आहे. रम्या खूपच ॲटिट्यूडमध्ये येऊन इकडे तिच्या मम्मासोबत बोलत असते आणि म्हणते, मी ना पार्थला एक प्लॅन सांगितला आहे, आता काव्या काय करणार त्याचं मला तर कळतच नाही. तिची मम्मा म्हणते, अगं पण असं काय केलंस तू? ती म्हणत असते, अगं काही नाही, कळेल तुला उद्या. आणि रम्या इकडे खूपच मोठ्याने हसत असते, कारण तिने पार्थला जो प्लॅन सांगितला आहे तो प्लॅनमुळे पार्थला त्रास होईल याचा तिला आनंद होत असतो. नंतर जीवा आणि नंदिनी, ते मुलं त्यांना खूपच प्रश्न विचारत असतात की नेमकं तुमच्या प्रेमामध्ये भांडणं होतात की सारखं प्रेमच असतं. इकडे जीवांदिनी म्हणतात, आमच्यामध्ये ना भांडणं पण खूप होतात. इकडे ती मुलगी म्हणत असते, अरे वा, मग तर छानच आहे, भांडणामुळे तर छान प्रेम खुलतं ना. आणि नंतर जीवा आणि नंदिनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगत असतात की भांडणं झाले तर कोण कुणाला पहिले सॉरी म्हणतं. नंदिनी म्हणते, अहो, मी जर रागावले ना, हे माझ्यासाठी काही काही नवीन वस्तू घेऊन येतात आणि मला पसारा आवडत नाही तर केलेला पसाराही आवडतात. एकदा मला यांना स्वारी म्हणायचं होतं तर मी त्यांच्या कॉफीच्या मगवर स्वारी असा शब्द लिहिला होता, तर यांनी तो बघितलाच नाही. मला तर खूपच राग आला होता. इकडे जीवा पण सांगत असतो, आम्ही एकमेकांना स्वारी म्हणण्यापेक्षा आम्ही अशी एखादी वस्तू देत असतो, घड्याळ वगैरे देऊन त्यामध्ये अलाराम सेट करत असतो स्वारीचा. नंतर आम्हाला कळतं की आता एकमेकांना स्वारी म्हणायचं आहे. इकडे नंदिनीला खूप राग येत असतो जीवाच्या काही गोष्टींचा, आणि जीवा पण तिच्याकडे रागाने बघत असतो. नंदिनी म्हणत असते, हा पसारेवाला आहे ना, यांना तर माझं रागवलेला चेहरा बघायला खूप आवडतो आणि ते सतत असं काहीतरी करत असतात की ज्याने मला राग येऊ शकतो. तो जो मुलगा असतो तो एवढा हसायला लागतो आणि टाळ्या वाजवतो. नंतर जीवा म्हणत असतो, आणि ही जी पसारेवाली आहे ना, तिला माझा पसारा केलेला बिलकुलच आवडत नाही. इकडे नंदिनीला पण खूप हसायला येतं. नंतर तो म्हणत असतो, आमच्या प्रेमामध्ये ना एक तब्येत आली आहे, तर तो ना आमचं प्रेमच फुलू देत नाहीये. तो मुलगा परत हसायला लागतो आणि म्हणतो, तब्येत आली, हा कोण आहे? तो म्हणतो, बाकी कोण असेल, नंदिनीचे बाबा. आणि ते मुलगा म्हणतो, पण असं काय आहे, तुम्ही तर 21 दिवस राहून तिथे जाऊन रिक्षा वगैरे करून गेलात
आणि नंदिनीसाठी तिथे राहिलात तरी त्यांना का कळत नाही की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून. इकडे जीवा म्हणत असतो काय माहीत का कळत नाही. आणि ह्या नंदिनी मोहितेला तर स्वतःच्या बाबांचीच पडलेली असते. इकडे नंदिनी म्हणते मी आता नंदिनी मोहिते नाही आ. जीवा म्हणतो मग कोण आहे. नंदिनी जीवा देशमुख. नंदिनी म्हणते हो. मग तो आणखी त्यांच्यामध्ये घडलेल्या काही गोष्टी सांगत असतो की तो रिक्षामध्ये झोपला, त्याला खूप थंडी वाजली. नंदिनीने त्याला येऊन तिच्या अंगावरची चादर त्याला दिली आणि थोडा वेळ त्याच्या जवळ पण बसली. नंतर नंदिनी थोडी रागाने बघत असते त्याच्याकडे आणि हे मुलं पण त्यांच्या कोणत्या पण गोष्टीवर टाळ्या वाजवत असतात. नंतर जीवा म्हणतो अरे हे काय, आम्ही काही पण बोललो तुम्ही टाळ्या वाजवत बसता. नंदिनी म्हणते हो ना, हे तर काय नवीनच आणलंय या मुलांनी. आणि नंतर पार्थ आणि काव्याचा सीन दाखवला आहे. काव्या पार्थवर एवढी चिडते कारण तिने ते लेटर बघितल्यानंतर तिला कळतं की याने बोटाला कापून घेतला आहे. नंतर काव्या म्हणत असते अहो पण तुम्हाला काय गरज होती, तुम्हाला का कळत नाही मला किती त्रास होतो तुम्हाला असं काही झालं तर. आणि थांबा आता मीच माझं बोट कट करून घेते म्हणजे तुम्हाला कळेल. इकडे पार्थ म्हणत असतो नाही हा. तो तिच्या हातातला चाकू घेतो आणि म्हणतो नाही तुम्हाला काही झालं ना तर मला एवढा त्रास होईल, मला तुम्हाला काही होऊ द्यायचं नाही आहे. काव्या म्हणत असते ओ देशमुख मला पण तुम्हाला थोडं जरी खरचटलं तर मला माझा जीव कासावीस होतो, मला आता तुम्हाला गमवायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही ना असे उद्योग करणं थांबवा प्लीज. पार्थ म्हणत असतो अहो काव्या माझ्याकडून चूक झाली, घ्या ना समजून. काव्या म्हणते कसं समजून घ्यायचं, पहिलंच तर तुमच्यावर आलेलं संकट मी माझ्यावर घेतलं आणि आता त्यामध्ये पण तुम्ही हे असं नवीन संकट ओढवून घेत आहात. पार्थ म्हणत असतो अहो काव्या तसं नाही, पण मला तुमच्या प्रेमाखातर काहीतरी करायचं होतं आणि म्हणूनच मी हे केलं. इकडे काव्याला खूपच चिडते त्याच्यावर आणि म्हणते हे करायला तुम्हाला कोणी सांगितलं. तेवढ्यातच पार्थ म्हणतो ही आयडिया रम्याची होती. मग तर काव्या एवढी चिडते आणि म्हणते तिच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं केलं, आता तर मी तुमच्याशी कशीच बोलणार नाही आणि तुम्ही मला बोलायला येऊ नका. कारण ती मुलगी आपल्या प्रेमामध्ये नेहमी विष कालवण्याचाच प्रयत्न करते आणि तुम्ही तिचंच ऐकता नेहमी. आणि ती रागाने बाजूला निघून जाते. पार्थ परत तिच्या मागे जातो आणि म्हणतो काव्या मी परत असं नाही वागणार, यावेळेस फक्त समजून घ्या. काव्या म्हणत असते काय समजून घ्यायचं पार्थ, एवढं सगळं अंगावर काढलं तुम्ही आणि स्वतःचं बोट कट केलं माझ्यासाठी, काय गरज काय होती तुम्हाला स्वतःचं प्रेम सिद्ध करण्याची. मला माहिती आहे ना तुमचा माझ्यावर किती जीव आहे, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि यानंतर जर असं वागलात ना मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. कारण एवढ्या मोठ्या संकटातून मी वाचली आहे आणि देवाने आपल्या दोघांची निवड केली आहे म्हणून आपण परत एकत्र आहोत आणि आता मला तुम्हाला परत गमवायचं नाही. हा पार्थला तिचं प्रेम कळत असतं म्हणून तो खूप शांततेनं तिचं ऐकून घेतो. पण तरी पण ती म्हणते जा बरं तुम्ही आधी बाहेर जा आणि दरवाजा लॉक करून घेते. नंतर इकडे रम्याला आनंदच होत असतो की आता काव्या चिडणार म्हणून. नंतर जीवा आणि नंदिनी सोबत त्या मुलांना सेल्फी घ्यायचा असतो आणि ते सेल्फी वगैरे काढतात आणि म्हणतात आपण काहीतरी खायला मागूया. इकडे तो म्हणतो आपण कॉफी मागू. ती मुलगी म्हणते कॉफी मागवा नाहीतर आणखी काही, पण त्यामध्ये तुमचं प्रेम फुलू द्या. इकडे जीवा आणि नंदिनी हसायला लागतात. ते म्हणतात हे आज सगळं आम्ही जे करतोय ना ते तुमचं प्रेम परत जिंकवण्यासाठी, कारण तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे. पण तुमच्यामध्ये जे मध्ये भांडणं झाली होती ना त्यामुळे आम्ही तुम्हाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. इकडे नंदिनी म्हणते हो का, तर मग आम्ही पण एकत्र यायला तयार आहोत. जीवा म्हणत असतो आणि तो इथे पण थोडा ॲटिट्यूडनेच वागतो आणि म्हणतो नंदिनी बघ बाबा तुला काय मागवायचंय तर. ती म्हणते नाही मी कॉफीच मागवते. इकडे ते मुलं पण म्हणत असतात हो तुमच्या आवडीनं जे मागवायचं ते मागवा आणि
ते खूपच गप्पा मारत असतात. आता त्यांचं फक्त लिपसिंगवर सीन घेतलेला आहे. ते न बोलताना सगळं दाखवलं आहे. त्यांच्या खूपच चर्चा सुरू आहेत या सगळ्या विषयावर. तेवढ्यातच आता नंदिनीचे बाबा तिथे येतात आणि नंदिनीला मोठ्याने ओरडतात. आता ते एवढे का हायपर झाले आहेत आणि एकदमच कसे बदलले हे काही कळलं नाही आहे. ते पुढच्या भागामध्ये आपल्याला नक्की बघायला मिळेल. आणि मालिकाचे रिव्ह्यू तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका. नंतर नंदिनीला लक्ष जातं की तिचे बाबा आले आहेत. इकडे जीवा म्हणत असतो, हा तब्येत आली परत इथे पण आला. आणि त्याला पण खूप भीती वाटते. आता हे काय एवढे चिडले असतील, आम्ही तर काहीच असं केलं नाही आहे. आणि नंदिनीला पण विचारच पडतो की बाबा एवढे कसे चिडले, यांना कोणी काय सांगितलं. पण बहुतेक नंदिनी न सांगता कॅफेमध्ये जीवाला भेटायला आली त्यामुळे ती चिडले असतील. आणि ते तिला घेऊन जाताना असं सुद्धा म्हणाले आहेत की मला तुझा हात चुकीच्या माणसाच्या हातात द्यायचा नाही आहे. कारण मागे जीवासोबत नंदिनी एवढी चांगली वागत होती तरीही जीवाला तिच्या प्रेमाची काही कदर नव्हती आणि तो तिच्याशी व्यवस्थित वागतच नव्हता. बहुतेक त्या गोष्टीचा राग नंदिनीच्या वडिलांच्या मनामध्ये असेल म्हणून ते असे वागत असतील. हा सीन त्यांनी खूपच वेळ घेतलेला आहे. आणि नंतर इकडे पार्थ आणि पार्थ काव्याला समजावत असतो की काव्या दार उघडा. काव्या काही ऐकतच नसते. काव्या म्हणत असते, मी नाही उघडणार. तुम्हाला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला आणि का केलं तुम्ही. इकडे पार्थ म्हणत असतो, अहो काव्या माझी चूक झाली, मी नाही करणार परत असतं. तेवढ्यातच रम्या तिथे जाते आणि रम्या म्हणते, काव्या अगं उघड ना बाई दार. का ग पार्थला असे त्रास देते. आता मी पण नाही त्याच्या सोबतीला. माझा पहिला होता बरं का तो मित्र, पण आता त्याला माझं काही गरज नाही वाटते. आणि नंतर त्यांनी परत तिच्या बाबांचा सीन घेतला आहे. तिचे बाबा आल्यानंतर नंदिनी आणि जीवा एवढे घाबरतात की त्यांचा चेहरा अगदी पडतो. नंतर परत रम्या काव्याला समजावत असते आणि म्हणते, अगं पहिल्यासारखा माझा काही बॉयफ्रेंड वगैरे नवरा कुणीच नाही आहे माझ्यासोबत. आणि हा पहिले मित्र होता पण आता तो पण मित्र नाही आहे. तू का अशी लहान बाळासारखी रूम वगैरे लावून बसली. उघड ना दार. काय झालंय, पार्थचं म्हणणं काय आहे ते तर ऐकून घे. इकडे ती काव्याचं बोलणं ऐकून वेगवेगळी एक्सप्रेशन देत असते. तिला खूप राग येतो काव्याचा. आणि ती म्हणते, आली ही कबाब में हड्डी. हिला तर काही कामच नसते, उठसूट आमच्या प्रेमामध्ये येत असते. नंतर ती म्हणते, अरे पार्थ तुझ्या हाताला काय लागलंय आणि एवढं सगळं लागलं आणि तू फक्त पट्टीच लावली. चल मी मलम वगैरे लावून देते. इकडे काव्या अगदी डोक्याला हातच लावते. ही कशाला आली असेल आणि हिचं काय काम असेल आता इथे. आणि इकडे रम्याला पण काव्याला चिडवायला थोडी खूपच मज्जा येत असते. त्यामुळे रम्या अजूनच तिला चिडवत असते. नंतर म्हणते, चल पार्थ मी देते तुला मलम वगैरे लावून. काव्या लगेच जाते आणि दार उघडते. म्हणते, तू लावणार मलम, लाव. आणि खूप खिचते तिच्यावर. इकडे पार्थ म्हणत असतो, नको हा रम्या, आम्ही आमचं बघून घेऊ, तू जा बरं इथून. रम्या म्हणत असते, अरे पार्थ पण तुला किती लागलंय, आधी त्याला मलम वगैरे तर लाव, नंतर जाते मी इथून. नंतर पार्थ म्हणत असतो, नको हा रम्या, आता तुझ्यामुळे आमच्या प्रेमामध्ये भांडणं नको व्हायला. इकडे काव्या म्हणत असते, होऊ द्या बोला तिच्यासोबत अजून, तिचंच ऐकात जा सगळं. आणि काव्य खूपच चिडते आणि म्हणते, आता तर मी दारच उघडणार नाही. इकडे पार्थ म्हणत असतो, काव्या असं वागू नका, जा बरं बाई तू रम्या, पहिले तुझ्या रूममध्ये जा. आणि तिला हाताला धरून थोडंसं जायला सांगतो. पण काव्या काही ऐकत नसते. काव्या त्याचा हातात घेते आणि म्हणते, अरे बघ ना किती लागलंय तुला. इकडे काव्याची अजूनच चिडचिड वाढत असते आणि काव्या शेवटी दार उघडते आणि तिला म्हणते, ए तू जा ना ग,
तू कशाला आमच्या प्रेमाच्या मध्ये मध्ये येत असते. आणि नंतर त्यांनी इथेच हा भाग संपवलेला आहे. नंतर काव्याने पार्थच्या बोटाला मलम वगैरे लावून दिलाय पुढील भागामध्ये आणि परत त्याला बाहेर हकलून दिलंय. आणि नंदिनीचे बाबा पण खूपच चिडले आहेत आणि तिचा हात वगैरे पकडून तिला ओढून नेता आणि जीवा फक्त बघतच बसतो की आणि ते म्हणत असतात, मला आता तुझा हात चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ द्यायचा नाही आहे, म्हणून मी हे सगळं करतोय. चल तू पहिले घरी. आणि नंदिनी म्हणत असते, बाबा सोडा ना,